राम राम. मी राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे आजची जागतिक परिस्थिती जी आहे त्यावरून तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली आहे. अजून एक गोष्ट जी आपल्याला आश्चर्य वाटेल, 1921ला पहिल्या महायुद्धाच्या वेळी जे काही कॅलेंडर होतं ना, ते कॅलेंडर आता रिपीट होत आहे. तर परिस्थिती तीच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिलं महायुद्ध झालं तर लगेच 2 वर्षानंतर दुसरं महायुद्ध झालं आणि त्यामध्ये हिटलर हे दोन्ही महायुद्ध जे आहेत ते हिटलरनं सुरू केले होते आणि हिटलरचा निपात झालेला आहे. आताची परिस्थिती तीच आहे, पात्र बदललेली आहेत. अमेरिकेचे ट्रम्प तात्या माहिती आहे तुम्हाला काय आहे, ते काय बोलतात, काय करतात, याचा अनुभव आपण जे लोक न्यूज चॅनल पाहत असेल त्यांना कळेल. हे आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध 3 वर्ष झाले चालू आहे. रशियासारखा बलाष्ठ राष्ट्र जो जगामधली दुसरी महाशक्ती किंवा एक पहिली महाशक्ती होती, त्याला हरविण्यासाठी जो बायडेन नावाचा जो अमेरिकेचा प्रेसिडेंट होता त्यांना त्याविरुद्ध युक्रेनला मदत केली. आणि युक्रेनचा जो पंतप्रधान आहे तो जोकरच आहे आणि त्या युक्रेनचं त्यानं जोकर केलं बा सगळं. नाहक बळी पडला आहे तो. त्या देशाला माती केली त्या देशाची. आणि अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी, नाटोनी युद्ध साहित्य दिलं म्हणून तो लढतो आहे, नाही तर त्याची कॅपॅसिटी एका दिवसाची नाही आहे. आज कौतुक या देशाचं आहे की इस्रायल जो देश आहे 98 लाख लोकसंख्येचा आहे, कमी क्षेत्रफळातला आहे, पण तो त्या मिडल ईस्टमध्ये सगळ्या राष्ट्रांना पुरून उरला आहे. आणि यहुदी समाजाचे जे लोक आहेत, फेसबुकचा असेल मार्क झुबेर किंवा जे जगातले टॉप जे होऊन गेले ना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये किंवा व्यापारामध्ये, ते सगळे यहुदी समाजाचे लोक आहेत. आणि आज इराकवर काल अमेरिकेनं जे बॉम्ब हल्ला केला आहे, तिथलचे जे काही त्यांचे अणुबॉम्ब तयार करण्याच्या जागा होत्या त्या ठिकाणी त्यांनी 2 लाख टन बॉम्ब गोळा टाकला आहे. आजचा तिसरा दिवस आहे. आणि तिसरा हुकुमशाह उत्तर कोरियाचा आहे. तो ज्या दिवशी या युद्धात उतरल त्या दिवशी अणुबॉम्ब फुटतील. त्याची सुरुवातच तिथून होईल. म्हणून आज जगामध्ये अर्धे राष्ट्र आर्थिक मंदीमध्ये आहेत आणि अर्धे राष्ट्र युद्धात आहेत. प्रत्येकाच्या आघाड्या उघडल्या गेल्या आहेत. भविष्य काळामध्ये आता भारत पाकिस्तान आहे, उद्या उत्तर कोरिया दक्षिण कोरिया सुरू होईल, तुर्की ग्रीस आणि त्याच्या आजूबाजूचे देश त्याच्यावर आघाडी उघडतील. युक्रेन रशिया तर चालू आहे, इस्रायल इराण चालू आहे, अमेरिका चालू आहे, हे आपल्याला तर माहिती आहे. चीन तैवानची सुद्धा आघाडी उघडणार आहे. त्याचा समज असा आहे की आता अमेरिका तिकडे इन्व्हॉल्व आहे, युक्रेन अमेरिका काही या देशाला मदत करणार नाही, त्याचा गैरसमज आहे. पण आज आपण ज्या परिस्थितीने उभे आहोत, भारताला चांगला पंतप्रधान मिळाला आहे म्हणून आपण सेफ आहोत. नाही तर पहिले पंतप्रधान राहिले असते आता किती आपल्याला माहीत नाही काय मिळाले असते. कारण जगामध्ये आज जे भारताचं महत्त्व आहे आणि भारत कोणाला भीक घालत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं मोदींना असं चिल्लरमध्ये समजून पाकिस्तानच्या मुनीरला बोलवलं आणि
त्यांना म्हणा की तुम्ही या जाताना चहा घेऊन जा, इथून जात आहे जवळून. पण मोदींनी नाही म्हणून सांगितलं. अशीच वेळ यापूर्वी अटल बिहारी असताना झाली होती की अमेरिकेमध्ये बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान बोलवलं होतं आणि त्यांनी फोन केला अटल बिहारी वाजपेयीला की तुम्ही या आणि तुमच्या दोघांचं आमनेसामने बसून काय बोलणी करायची ते करून घ्या, आम्ही त्यामध्ये लक्ष ठेवू. तर अटल बिहारीने असं उत्तर दिलं की बाबा माझी जोपर्यंत 1 इंच जमीन त्यांच्या कब्जात आहे ती जमीन मला मिळत नाही तोपर्यंत मी पाकिस्तानशी काही बोलणार नाही. असे पंतप्रधान अटल बिहारीच्या नंतर झालेले मोदी आहेत. मोदीचा कार्यकाळ आपण सगळे पाहत आहात. 11 वर्षात त्यांनी काय काय भूमिका घेतलेल्या आहेत आणि येत्या काही काळामध्ये तिसरं महायुद्ध नाही झालं असं समजू नका. आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना भारतात परत येणं महत्त्वाचं आहे. आज परदेशात राहतो अशी मोठेपणाची भूमिका घेणारे लोक उद्या अंगावरच्या कपड्यानिशीसुद्धा भारतात येऊ शकणार नाही आहेत. येत्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये फार परिस्थिती बिकट होणार आहे. ज्यांचे कोणी नातेवाईक त्या परदेशात असतील त्यांनी सर्वांनी त्यांना सांगा की या भारतात, भलेही पैसा कमी मिळेल न मिळेल पण स्वतःचा जीव वाचवा. अशी जर परिस्थिती प्रत्येक देशात झाली तर हवाई उड्डाणं मुश्किल होईल. आणि किती लाख इच्छा असली भारतात येण्याची ते येऊ शकणार नाही आहेत. जागतिक घडणाऱ्या घटनेबद्दल सांगण्याचा उद्देश हा आहे की परिस्थिती बिकट होत चालली आहे. इराणनं सुएझ जो कॅनल आहे तिथं बंदी घातली परदेशातल्या जहाजांना. भारताला मिळणारं 40% जे डिझेल आणि पेट्रोल आहे त्याच्यावर परिणाम होणार आहे. जागतिक व्यापार खुंटला जाणार आहे. आणि आज आहे की प्रत्येक देश एकमेकावर अवलंबून आहे. आपण काही दुसऱ्या देशाला देतो तर दुसरा देश आपल्याला काहीतरी देतो. कारण कोणताही देश आज स्वयंपूर्ण नाही आहे. प्रत्येकाला आज प्रत्येकावर डिपेंड आहोत देशावर, एकमेकाच्या व्यापारावर, व्यवहारावर, डॉलरवर. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1921 पहिल्या महायुद्धाचं वर्ष रिपीट होत आहे. घटनाक्रम त्याचप्रमाणे चालला आहे. आपण सिरियस व्हायची इच्छा नाही पण आपण त्यासाठी तयार राहणं महत्त्वाचं आहे. कारण परिस्थिती कशीही उद्भवू शकते. आणि यावेळेला अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकला होता दुसऱ्या महायुद्धात, त्यानंतर आता अणुबॉम्ब हे आपले लक्ष्मी बॉम्ब, बिस्किट बॉम्ब झालेले आहेत. याचा वापर कधीही कोणताही देश केव्हाही करू शकतो. तर त्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी किंवा त्या परिस्थितीत आपण कसे टिकून राहू शकतो याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आणि महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश हा आहे की या आता आलेली परिस्थिती याच्यापुढे खूप बिकट होत जाणार आहे. आपण आपल्या देशाला, आपल्या पंतप्रधानाला पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे. जागतिक परिस्थिती कशी राहील, मोदीला विरोध करणारे खूप आहेत पण ज्यांची बुद्धी जी आहे ना दुर्बुद्धी झालेली आहे. मोदी आहे म्हणून भारत आहे सध्या, याही पुढे राहील की जागतिक परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे. आपण विचार करा या बाबतीमध्ये. मी या बाबतीत खूप सिरियस झालेलो आहे. आणि येणाऱ्या परिस्थितीला युक्रेन हा देश आणि रशिया गव्हाच्या उत्पादन एवढं करत होते की जगामध्ये 5% जगात 2/3 जगाला हे गहू पोहोचत होते. युरोप तर पूर्णतः युक्रेनच्या आणि रशियाच्या गव्हावर डिपेंड होता. तिथं हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये गॅस पुरविणारे 2 देश होते. आता जी परिस्थिती झालेली युक्रेनची तिथं आता काही
गहू पुन्हा निघेल असं वाटत नाही. इतका बॉम्ब टाकल्या गेलेले आहेत, इतकं गंधक झालेलं आहे की जमीन ती पुन्हा आता ऊर्जावित राहील असं वाटत नाही. म्हणून याच्यापुढे अन्न संकट, अन्नधान्य संकट फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मी आपल्यालाही माझ्याकडे जेवढी माहिती उपलब्ध आहे जागतिक तेवढी सांगितली. आपलं मत आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्यावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.